सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारच्या 1:30 विटा पोलीस हे नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांची वाहने तपासणी करून सोडत असताना एका पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची इंट्रा मॉडेलची चारचाकी MH45 1F 5652 ही इंट्रा चारचाकी गाडी ही खडी क्रशरचे लोखंडी पार्ट घेऊन जात असताना विटा पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान मिळून आली। यावेळी त्या गाडीत असलेले खडी क्रशरचे लोखंडी पार्ट कोठून आणले, कोणाचे आहेत हा जाब त्या गाडी चालक व त्यांच्याबरोबर असलेले अन्य 2 जण यांना विचारला असता त्यांनी विटा पोलिसांना नाकाबंदी दरम्यान योग्य व खरी माहिती दिली नाही। काही वेळा उडवाउडवीची उत्तरं दिली। या तिघांनी यावेळी विटा पोलिसांनी सदरची चारचाकी वाहनसह त्या तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं। पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडून माहिती व विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी आम्ही कडेगाव तालुक्यातील येतगाव येथील असल्याचं सांगितलं। यामध्ये महेश विष्णू पनासरे वय वर्ष 19 राहणारे येतगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली, तर रोहन जयसिंग सावंत वय वर्ष 19 राहणारे येतगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली आणि रणजित वसंत उथळे वय वर्ष 27 राहणारी येतगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली असं या तिघांची नावं व गावं सांगितले। तसेच त्यांनी आणलेल्या इंट्रा या चारचाकी गाडीतील साहित्याची कोणताही पूर्वापूरक माहिती दिली नसल्याने या साहित्यासंदर्भात पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर हे साहित्य या संशयित चोरट्यांनी कुठून तरी चोरून आणलं असल्याचा संशय विटा पोलिसांना आल्याने पोलिसांनी गाडीसह सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल या संशयितांकडून ताब्यात घेतला। सदर पोलीस कॉन्स्टेबल फिर्यादी प्रमोद साखरपे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।